नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण मुंबईहून सोलापूरला श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघालो। काल रात्री आपण मुंबईहून सोलापूर करता हॉस्पिटल एक्सप्रेसने प्रवास केला। मुंबई सोलापूर प्रवास माहितीसह भाग 1 जर का तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, अवश्य बघा। तर मित्रांनो, इथून आपण श्री सिद्धेश्वर मंदिराला चालतच जाणार आहोत। आपल्याला शेअर रिक्षाने 20 रुपयात देखील जाता येतं, परंतु पहाटेची वेळ आहे व मी एकटा असल्या कारणाने आपण चालतच जाणार आहोत। मित्रांनो, स्टेशनकडून सरळ आल्यावर हा अण्णाभाऊ साठे चौक लागतो। इथून उजवं वळण घेतलं की सरळ समोर जो रस्ता दिसतो मला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा पहा मित्रांनो, या रस्त्याने आपण सरळ श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाता येतं। अण्णाभाऊ साठे चौकातून थोडं पुढे आल्यावर आणखी एक चौक लागतो, तो देखील आपल्याला पार करून पुढे जायचं आहे। 2 मिनिटं चालल्यावर मित्रांनो आपल्याला डावीकडे श्री सिद्धेश्वर मंदिराची कमान दिसेल। मित्रांनो, स्टेशनपासून मंदिरापर्यंत काही प्रमाणात हॉटेल्स व लॉज उपलब्ध आहेत, तिथे आपली राहण्याची सोय होऊ शकते। श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानातर्फे देखील यात्रिक निवास बनवलेला आहे। मी तेथे जाऊन तुम्हाला तेथील चार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो व आपण देखील तेथेच आंघोळ करून फ्रेश होऊन श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत। मित्रांनो, आंघोळ करून फ्रेश होऊन आता आपण श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघालो। असं म्हणतात ते एकूण 68 शिवलिंग आहेत। मित्रांनो, हे मंदिर तलावाच्या मधोमध बांधलेले आहे। श्री शिव सिद्धरामेश्वर स्वामी यांनी हे मंदिर बांधलेले आहे। त्यांची समाधी देखील याच मंदिरात आहे। इथे मित्रांनो मकर संक्रांती दरम्यान 3 दिवसाचा मोठा उत्सव करण्यात येतो। तसेच ते गड्डा यात्रा देखील भरवली जाते। मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता श्री सिद्धेश्वराचं मंदिर।
तो मित्रांनो, हे आपल्या उजव्या बाजूला श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांची शिवयोग समाधी आहे. सर्वप्रथम आपण तिथे जाऊन दर्शन करूया. मित्रांनो, इथे मंदिर संस्थानातर्फे अन्नछत्रम देखील चालवलं जातं. ते दुपारी 11 ते 2 व सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान विनामूल्य चालवण्यात येतं. मित्रांनो, श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण इथे तलावाजवळ आलेलो. आपण सकाळी जेव्हा इथे आलेलो तेव्हा येथील स्थानिक रहिवासी या तलावाला फेरी मारत होते मॉर्निंग वॉक करत. तर आपण देखील या तलावाला एक फेरी मारणार आहोत, जेणेकरून आपली मंदिराची देखील एक प्रदक्षिणा पूर्ण होईल. चला तर मग. मित्रांनो, तलावाला फेरी मारते वेळी इथे ग्रामदेवत श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. चला गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेऊया. मित्रांनो, तलावाला फेरी मारते वेळी तलावाच्या डाव्या बाजूने आपल्याला गड किल्ल्याची भिंत दिसते. तो भुईकोट किल्ला आहे. सिद्धिविनायक मंदिराकडून आपण डावीकडे वळण घेतल्यास तिथे पुढे हा किल्ला लागतो.
मित्रांनो, आता आपली फेरी पूर्ण होत आलेली आहे। आता येथे मी फेरी पूर्ण करून परत मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपण आपल्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। मुंबईला परतीचा प्रवास सुरू करण्या अगोदर मित्रांनो, आपण सोलापूर एसटी बसस्थानकात जाणार आहोत व तेथून देखील मी काही माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन। सिद्धेश्वर मंदिर ते स्टेशन किंवा सिद्धेश्वर मंदिरपासून एसटी डेपोपर्यंत जाण्याकरता आपल्याला शेअर ऑटोने 20 रुपयात तेथे जाता येतं। फक्त मित्रांनो, काळजी घ्या की तुम्ही स्टेशन परिसरातच ज्या रिक्षा उभ्या असतात तिथून रिक्षा न करता बाहेर मेन रोडवर येऊन शेअर ऑटो रिक्षा पकडल्यास तुम्हाला 20 रुपयात जाता येईल। मित्रांनो, आता आपण सोलापूर बसस्थानकात आलेलो आहोत। इथून मित्रांनो तुम्हाला तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे जाण्याकरता बसेस उपलब्ध आहेत। मी इथे तुम्हाला इथून डेपोतून सुटणाऱ्या बसेसचा तक्ता दाखवत आहे। त्या व्हिडिओला तुम्ही स्टॉप करून झूम करून पाहू शकता। तुम्हाला जर का मित्रांनो कमी खर्चात व जलद गतीने प्रवास करायचा असल्यास तुम्ही मुंबई किंवा इतर कुठूनही सोलापूर स्टेशनला या। सोलापूर स्थानकातून सोलापूर बसस्थानकात येऊन येथून मित्रांनो तुम्हाला पंढरपूर करता 15 ते 20 मिनिटांनी, अक्कलकोट, गाणगापूर करता 1-1 तासाच्या अंतराने येथे बसेस उपलब्ध आहेत। समोर तुम्ही दापोली गाडीला गर्दी पाहू शकता मित्रांनो। आता आपण आपल्या मुंबईकडच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया। आपण इथून डेपोतून बाहेर पडून शेअर रिक्षाने आपण स्टेशन गाठणार आहोत आणि तिथून आपला मुंबईचा प्रवास परतीचा सुरू होणार आहे। मित्रांनो, सिद्धेश्वर दर्शन माहितीसह भाग 2 हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। तो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।